Subject Mathematics Paper First. Today we see chapter number 4, Pair of Straight Lines. This chapter will be asked for 4 marks with option and 6 marks without option. We see the introduction. We know that the equation ax plus by plus c is equal to 0 where a, b and c belongs to R represents a line in xy plane where a and b not is equal to 0. Now in this chapter we can see the concept of pair of straight line. पेअर म्हणजे दोन. आपण 11वीला स्ट्रेट लाईन बघितलं होतं. स्ट्रेट लाईन म्हणजे फक्त एक लाईन आणि पेअर ऑफ लाईन म्हणजे दोन लाईन. तर या ठिकाणी आपल्याला दोन लाईन कन्सिडर करायच्या आहे आणि या ठिकाणी 4.1, 4.2 आणि 4.3 असे 3 एक्सरसाइज आहेत. त्यापैकी आपण बघणार आहोत 4.1. तर 4.1 मध्ये कंबाईन इक्वेशन असतं. कंबाईन इक्वेशन म्हणजे काय की दोन इक्वेशन आपल्याला कंबाईन करायचे असतात. कंबाईन इक्वेशनलाच म्हटलं जातं जॉईंट इक्वेशन. आपण दोन लाईन घेतल्या. पहिली लाईन घेतली x - 3y = 0 आणि दुसरी लाईन घेतली 2x + y = 0. आपण या लाईनला u बरोबर 0 मानलं आणि दुसऱ्या लाईनला v बरोबर 0 मानलं तर याचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन हे रिप्रेझेंट केलं जातं uv = 0. म्हणजे u आणि v या दोघांचा काय केला जातो प्रोडक्ट घेतला जातो. तर बघा आपण ह्या चॅप्टरच्या अगोदर 11वीला चॅप्टर नंबर 6 बघितलं होतं स्ट्रेट लाईन. तर आपल्याला स्ट्रेट लाईनचे फॉर्म्युले ह्या चॅप्टरमध्ये लागणार आहेत. म्हणून आपण पहिले आता ते जे चॅप्टरचे फॉर्म्युले आहेत ते रिवाइज करून घेऊ. तर जर आपल्याला कोणत्याही लाईनचा स्लोप फाइंड करायचा असेल तर तो आपण स्मॉल m या लेटरने दाखवत असतो. म्हणून जर इफ m = tan θ हा जर लाईनचा स्लोप असेल तर तो डिनोट केला जातो थीटाने आणि फाइंड केला जातो m = tan θ. Theta is inclination of the line, then its slope is given by m = tan θ. म्हणजे बघा थीटाची व्हॅल्यू ही 0 डिग्री येईल, 30 डिग्री येईल, 90 डिग्री येईल. 90 डिग्री जर आली तर स्लोप डिफाईन होणार नाही. म्हणून जर आपल्याला कोणत्याही लाईनचा स्लोप फाइंड करायचा असेल तर तो आपण फाइंड करतो m = tan θ. अजून याच्यासाठी दुसरा फॉर्म्युला आहे की जर तुम्हाला 2 पॉइंट दिलेले असतील लाईनचे x1 y1 आणि x2 y2, x1 y1 and x2 y2, तर ह्या लाईनचा स्लोप फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला येतो m = y2 - y1 upon x2 - x1. हा स्लोप फाइंड करायचा दुसरा फॉर्म्युला आहे. तसंच अजून स्लोप फाइंड करायचा तिसरा फॉर्म्युला आहे. जर लाईनचं इक्वेशन असेल, लाईनचं इक्वेशन येतं ax + by + c = 0. या इक्वेशनला लिनियर इक्वेशन पण म्हटलं जातं कारण या ठिकाणी
एक्सची पॉवर 1 येते, वायची पॉवर 1 येते आणि आपल्याला या लाईनचा स्लोप जर फाइंड करायचा असेल तर या लाईनचा स्लोप फाइंड करण्यासाठी तो फाइंड केला जातो m इज इक्वल टू -a/b आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा स्लोप नेहमी लागत असतो. बघा फॉर एक्झाम्पल आपल्याला कोणती लाईन दिली 2x + 3y + 5 इज इक्वल टू 0 तर या लाईनचा स्लोप हा डायरेक्ट येईल m इज इक्वल टू -a/b. या ठिकाणी a ची व्हॅल्यू 2 आहे, b ची व्हॅल्यू 3 आहे आणि म्हणून या लाईनचा स्लोप आला -2/3. नंतर फॉर्म्युला नंबर 4. फॉर्म्युला नंबर 4 इज द इक्वेशन ऑफ x axis is y is equal to 0 and equation of y axis is x is equal to 0. म्हणजे x axis वर y कोऑर्डिनेट हा नेहमी 0 असतो आणि y axis वर x कोऑर्डिनेट हा 0 असतो. तर यासाठी आपल्याला कोऑर्डिनेट प्लेन कन्सिडर करावी लागणार आहे आणि कोऑर्डिनेट प्लेन कन्सिडर करण्यासाठी आपण घेणार आहोत कोऑर्डिनेट प्लेन. तर कोऑर्डिनेट प्लेनमध्ये आपण घेत असतो x आणि y ॲक्सिस, x ॲक्सिस, y ॲक्सिस. आता बघा हा ओरिजिन झाला, ओरिजिनचे कोऑर्डिनेट येत असतात 0 0. आपण इथं घेतला 1 2 3. आता आपण इथं एक लाईन ड्रॉ केली. आता ही लाईन y ॲक्सिसला पॅरलल आहे आणि इथं आपण पॉइंट घेतला 1 2 3 आणि एक लाईन परत ड्रॉ केली इथं. तर ही लाईन x ॲक्सिसला पॅरलल आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या लाईनचं इक्वेशन येईल y इज इक्वल टू 3 आणि या लाईनचं इक्वेशन येईल x इज इक्वल टू 3. असं या ठिकाणी कोऑर्डिनेट ॲक्सेस आपण ड्रॉ केला आणि लाईनचे इक्वेशन काय केले, फाइंड केले. आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघणार आहे. फॉर्म्युला नंबर 5. इफ two lines are parallel then their slopes are equal. If two lines are parallel then their slopes are equal. म्हणजे बघा आपण दोन लाईन जर पॅरलल घेतल्या एकमेकांना, पहिली लाईन घेतली आपण L1 आणि त्यालाच आपण दुसरी लाईन काढली L2. आपण पहिल्या लाईनचा स्लोप जर घेतला 5/2, M1 बरोबर घेतला 5/2 तर दुसऱ्या लाईनचा स्लोप सुद्धा येईल 5/2 कारण या दोघं लाईन एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दोन लाईन जर एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप काय असतील, इक्वल असतील. फॉर्म्युला नंबर 6. इफ two lines are perpendicular to each other then product of their slopes is equal to -1. That is m1 into m2 is equal to -1. बघा जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करतो
तेव्हा तुम्हाला इक्वेशन लाईनचं फाइंड करायला विचारलं जातं, तेव्हा लाईन पॅरलल दिलेली असते किंवा परपेंडिक्युलर दिलेली असते आणि त्याच्यावरनं आपल्याला स्लोप फाइंड करायचा असतो. आपण ही लाईन कन्सिडर केली M1, ही लाईन कन्सिडर केली, हिचा स्लोप आपण मानला M1 = 3/2 आणि दुसरी लाईन तिला परपेंडिक्युलर घेतली, तिचा स्लोप घेतला M2, ही लाईन परपेंडिक्युलर आहे तर तिचा स्लोप येईल -2/3. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की M1 × M2 = -1 येतं. M1 ची व्हॅल्यू या ठिकाणी येते 3/2, M2 ची व्हॅल्यू येते -2/3, म्हणजेच ती आली -1. and therefore M1 × M2 = -1 and therefore M2 = -1/M1. This is the formula. M2 = -1/M1. म्हणजे तुम्हाला एक लाईन ही परपेंडिक्युलर दिलेली असेल, तिचा स्लोप माहिती असेल तर आपल्याला दुसऱ्या लाईनचा स्लोप काढता येतो. म्हणजे बघा या ठिकाणी M1 चा स्लोप 3/2 आहे, म्हणून M2 चा स्लोप काय येईल या ठिकाणी की M2 बरोबर -1/M1. M1 is 3/2 and 3/2 can becomes -2/3. म्हणजेच आपल्याला दुसऱ्या लाईनचा स्लोप काय मिळाला या ठिकाणी -2/3. नंतर आपण बघणार आहे स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म फॉर्म्युला नंबर 7. स्लोप पॉइंट फॉर्म. If A of x1, y1 is any point and M be the slope of the line, म्हणजे बघा आपण एक लाईन कन्सिडर केली या ठिकाणी. लाईन कन्सिडर केल्यानंतर हा त्याचा स्लोप आहे आणि हा पॉइंट घेतला आपण x1, y1. तर बघा आपल्याला हे कसं लिहिता येईल की y मधनं y1 सबट्रॅक्ट करायचा आणि इकडे x मधनं x1 सबट्रॅक्ट करायचा आणि इथं लिहायचं m. म्हणजे फॉर्म्युला मिळतो आपल्याला y - y1 = m × x - x1. दिस इज इम्पॉर्टंट फॉर्म्युला आणि आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा हा फॉर्म्युला आपल्याला लागतो. पुढचा फॉर्म्युला नंबर 8. डबल इंटरसेप्ट फॉर्म्युला. बघा डबल इंटरसेप्ट फॉर्म याच्यात आपण कोऑर्डिनेट ऍक्सेस कन्सिडर करणार आहे. कोऑर्डिनेट ऍक्सेस मीन्स एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. दिस इज origin. If we draw the line L and this line intersect at the point A and here B, then intercept form is x/a plus y/b = 1. म्हणजे या ठिकाणी एक्स ऍक्सिस वर जो एक्स इंटरसेप्ट आहे तो A आहे आणि वाय ऍक्सिस वर
वाय इंटरसेप्ट हा बी आहे आणि म्हणून फॉर्म्युला येतो x अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. आता आपण पुढचा फॉर्म बघणार आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म हा फॉर्म सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म बघा, आपण लाईन घेतली, लाईनला वाय इंटरसेप्ट सी घेतला, स्लोप एम घेतला. If m is slope of the line, and y-intercept C is given by y is equal to mx plus c, हा फॉर्म्युला असतो. म्हणजे जर आपल्याला स्लोप माहिती असेल तर त्याच्यावरनं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं असतं. फॉर एक्झाम्पल m बरोबर आपल्याला दिलेला आहे 7/2, तर याचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर आपण m ची व्हॅल्यू 7/2 इथं सबस्टिट्यूट करू. म्हणून इक्वेशन होईल y इज इक्वल टू 7/2x प्लस c कन्सिडर करू आपण 5. 2 इकडे मल्टिप्लाय होईल. 2y इज इक्वल टू 7x प्लस 10 आणि म्हणून इक्वेशन होईल 7x मायनस 2y प्लस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे हा त्याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, आणि याच्यावर आपल्याला स्लोप माहिती आहे, त्याच्यावरून आपण हे इक्वेशन फाइंड केलं. पुढचा बघणार आहेत आपण फॉर्म्युला नंबर 10 नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्मवर 12th एक्झाम्पल विचारलं जात नाही, पण ते माहिती हवं तुम्हाला की नॉर्मल फॉर्म काय आहे. म्हणून नॉर्मल फॉर्म बघा, याच्यासाठी सुद्धा आपण कोऑर्डिनेट ऍक्सिस ड्रॉ करणार आहे. बघा, कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे काय असतं, एक्स ऍक्सिस असतो, वाय ऍक्सिस असतो, आणि हा आपण ओरिजिन घेतला. ए हा पॉइंट, पी हा या ठिकाणी नॉर्मल आहे. इथं आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला एक्स ऍक्सिसवर. तर बघा, हा कोऑर्डिनेट आहे, हा एक्स होईल, हा वाय होईल, हा अँगल आपण अल्फा कन्सिडर केला. तर नॉर्मल फॉर्म येतो एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. आता बघा, ह्या फिगरवरून आपल्याला सांगता येईल की कॉस अल्फा काय येईल. कॉस अल्फा याची व्हॅल्यू येईल एक्स अपॉन पी, अँड साइन अल्फा याची व्हॅल्यू येईल वाय अपॉन पी. ती आपण या ठिकाणी टाकणार आहे. एक्स इंटू एक्स अपॉन पी प्लस वाय इंटू वाय अपॉन पी इज इक्वल टू पी. तर बघा, एक्स इंटू एक्स काय होईल एक्स स्क्वेअर, वाय इंटू वाय काय होईल वाय स्क्वेअर, अँड पी इंटू पी पी होईल, आणि पी इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे हा होईल पी स्क्वेअर.
म्हणजेच x² + y² = p² मिळालं आणि म्हणजे हा मिळाला पायथागोरस थेरम. पण तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचा आहे फॉर्म्युला की नॉर्मल फॉर्म काय येतो लाईनचा x cos अल्फा + y sin अल्फा = p. आणि आपण पुढचा फॉर्म्युला बघणार आहे या ठिकाणी. शेवटचा फॉर्म्युला नंबर 11. If theta is acute angle between the lines, then tan theta = mod of m1 - m2 upon 1 + m1 × m2. m1 × m2 not is equal to -1. का बरं की जर आपण m1 × m2 बरोबर -1 घेतला तर 1 - 1 हा 0 होतो आणि मग व्हॅल्यू ही काय होऊन जाईल या टर्मची व्हॅल्यू काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. हा आपला फॉर्म्युला आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला इतकं अंडरस्टँड झालं असेलच असं मी गृहीत धरते. 11वी मध्ये एवढे फॉर्म्युले आहेत आणि याच्यातले आपण आतापर्यंत जे बघितले तर ते सर्वात महत्त्वाचे फॉर्म्युले आपल्याला लागतात. इक्वेशन ऑफ x ॲक्सिस, इक्वेशन ऑफ y ॲक्सिस, नंतर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, नॉर्मल फॉर्म, एवढे आपल्याला फॉर्म्युला लागतात.